हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ए टू झेड इंग्लिश ग्रामर, इंग्रजी व्याकरण. लेसन 2 आज आपण पाहतोय. लेसन 1 मध्ये मी पार्ट्स ऑफ स्पीच एक्सप्लेन केलेले. इंग्लिशमध्ये एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच असतात. नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. तो लेसन तुम्ही निश्चित पहा, म्हणजे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच काय आहेत हे समजले की आज आपण 6 वाक्य घेतली. त्याच्यात कुठचा पार्ट ऑफ स्पीच, कुठचा शब्द म्हणजे कुठचा पार्ट ऑफ स्पीच आहे हे आपण आयडेंटिफाय करणार आहोत, म्हणजे ओळखणार आहोत. तर आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच प्रत्येक वाक्यातले ओळखा. असं जर तुम्हाला करायचं असेल तर लेसन 1 पहा आणि हा आजचा आपला लेसन 2. आता आपण सुरुवात करूया. आय वेंट टू द मार्केट. पहिलं वाक्य आहे आय वेंट टू द मार्केट. आता इथे मराठी आधी अर्थ सांगते. आय म्हणजे मी, वेंट भूतकाळी गेले किंवा गेलो, टू द मार्केट मी बाजारात गेले, मी बाजारात गेलो. आपण काय करायचंय आता, प्रत्येक शब्द घ्यायचा आहे आणि तो शब्द कुठचा पार्ट ऑफ स्पीच आहे ते पाहायचंय. पहिला आय. आय, ही, शी, दे, वी, यू हे सगळे जे असतात त्यांना प्रोनाउन्स, सर्वनाम म्हणतात. म्हणून आय म्हणजे प्रोनाउन झालं. वेंट, जाणं ही क्रिया आहे, त्याचा भूतकाळ असू दे पण ती क्रियाच आहे. म्हणून जेव्हा क्रिया असते तेव्हा ते वर्ब असतं, क्रियापद असतं. वेंट वर्ब. टू, आता मी कुठे गेले तर मार्केटला. रिलेशन दाखवलंय जाण्याचं आणि मार्केट. रिलेशन म्हणजे संबंध दाखवलाय, संबंध दाखवणाऱ्या शब्दाला म्हणतात प्रेपोजिशन. म्हणून टू हे झालं प्रेपोजिशन. द, आता हा जो शब्द आहे तो मात्र पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये येत नाही. ए अँड द ही इंग्लिशमध्ये आर्टिकल्स म्हणून ओळखली जातात. त्याबद्दल मी एक वेगळा लेसन म्हणजे वेगळा एक व्हिडिओ अपलोड करेन लवकरच. त्यावेळेला ते ए अँड द बद्दल मी सांगेन. आज आपण बघतोय पार्ट्स ऑफ स्पीच, म्हणून द बद्दल आपण नाही बोलणार आहोत याच्यात, कारण तो पार्ट्स ऑफ स्पीच नाहीये. नेक्स्ट वर्ड इज मार्केट. मार्केट हा पुढचा शब्द. आता मार्केट हे नाव असेल, कुठचंही नाव, मग हे नावाचं एक प्रकारचं मग ते नाऊन झालं. सो मार्केट नाऊन. रिपीट करते. आय प्रोनाऊन, वेंट वर्ब, टू प्रेपोजिशन, मार्केट नाऊन. लेट अस मूव ऑन. सेकंड सेंटेन्स आहे नीता इज माय सिस्टर. नीता इज माय सिस्टर. आता इथे नीता ही माझी बहीण आहे, हा मराठी अर्थ झाला. नीता मुलीचं नाव आहे, ऑफकोर्स म्हटल्यावर ते नाऊनच आहे. नीता नाऊन. इज, टू बी. बी हे जे क्रियापद आहे त्या बीची एम, इज, आर, वॉज, वर ही सगळी रूप आहेत. बट टू बीचं हे रूप आहे, म्हणजेच ते क्रियापदाचं एक रूप, म्हणून ते वर्ब झालं. क्रियापद म्हणजे वर्ब येते. माय, आयचं रूप परत माय, म्हणून आय काय, आय जसं प्रोनाऊन आहे तसं माय काय झालं तर प्रोनाऊन झालं. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. आणि सिस्टर एक नात्याचं नाव आहे, नाव आहे परत म्हटल्यावर ते नाऊन. वन्स अगेन, नीता नाऊन, इज वर्ब, माय प्रोनाऊन, सिस्टर नाऊन. नेक्स्ट वन, इट इज वंडरफुल. इट इज वंडरफुल. आता पहिला अर्थ आधी मराठीत ते छान आहे, ते किंवा हे छान आहे. आता पहिला शब्द इट. आय, ही, शी, इट जसं म्हटलं तसं इट हे प्रोनाऊन सर्वनाम आहे. इज, इज म्हणजे काय, वर्ब. मगाशी पण बघितलं आपण, टू बीचं रूप आहे, ते वर्ब म्हणजे क्रियापद आहे. आणि वंडरफुल काय आहे हा एक प्रश्न आहे. आता इट इज वंडरफुल हे इट जे आपण सर्वनाम घेतलंय त्या इटच्या जागी काहीतरी नाऊन असणार आहे, म्हणजे कुठचं तरी नाम असणार आहे. काहीतरी आपण वस्तू म्हणा किंवा एखादी वास्तू म्हणा, काहीतरी छान आहे, सुरेख आहे असं म्हणतोय. मग ते जे नाऊन असेल, नाऊनच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरतो. इथे सर्वनाम असलं तरी नाऊन किंवा सर्वनाम याचं वर्णन करणारा जो शब्द असतो त्या शब्दाला आपण म्हणतो विशेषण, म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतो ऍडजेक्टिव्ह. म्हणून या इटचं वर्णन करणारा वंडरफुल हा शब्द हा झाला ऍडजेक्टिव्ह, विशेषण. सो वन्स अगेन, इट प्रोनाउन, इज वर्ब, वंडरफुल ऍडजेक्टिव्ह. नाउ द फोर्थ सेंटेन्स, वॉक क्विकली. वॉक क्विकली, जलद चाल, मराठी अर्थ. आता वॉक म्हणजे ऍक्शन आहे, चालण्याची क्रिया आहे, म्हणजे ते क्रियापद म्हणजे वर्ब झालं. वॉक हे झालं वर्ब. आता कसं चाल तर क्विकली म्हणजे जलद. वर्ब बद्दल जेव्हा आपण डिस्क्रिप्शन देतो, कसं चाल किंवा कसं वाग, असं वर्ब बद्दल जेव्हा काहीतरी अधिक बोलतो त्यावेळेला ते असतं ऍडवर्ब, म्हणजे क्रियाविशेषण. म्हणून क्विकली हे झालं ऍडवर्ब, म्हणजे मराठीत क्रियाविशेषण. वॉक वर्ब, क्विकली ऍडवर्ब. नेक्स्ट सेंटेन्स नाऊ. I was sick, but I worked. I was sick, but I worked. I प्रोनाऊन सर्वनामे. was to be या क्रियापदाचा एक फॉर्म, एक रूप आहे, म्हणजे was हे वर्ब आहे. sick, आता मी कशी आहे तर मी सिक आहे, किंवा मी कसा आहे तर मी सिक म्हणजे आजारी आहे.
माझं वर्णन आहे, नाऊन किंवा प्रोनाऊनचं जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा ते असतं ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. म्हणून सिक हे झालं विशेषण, ऍडजेक्टिव्ह. बट आता इथे एक सांगते, आय वॉज सिक एक वाक्य झालं, आय वर्क दुसरं वाक्य झालं. दोन वाक्य जोडणारा शब्द जॉईनिंग वर्ड त्याला म्हणतात कंजंक्शन. म्हणून बट हे झालं कंजंक्शन. परत पुढचा शब्द आय प्रोनाऊन सर्वनाम, वर्क काम करणं क्रिया वर्ब. वन्स अगेन आय विल रिपीट, आय प्रोनाऊन सर्वनाम, वॉज वर्ब क्रियापद, सिक ऍडजेक्टिव्ह विशेषण, बट कंजंक्शन उभयान्वयी अव्यय, आय म्हणजे परत प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, वर्क म्हणजे काम करणं म्हणजे वर्ब क्रियापद मराठी, इंग्लिशमध्ये वर्ब. अँड द लास्ट सेंटेन्स वाव दॅट इज ग्रेट, वाव दॅट इज ग्रेट, वा ते छान आहे हे मराठी अर्थ. आता वाव हा जो शब्द आहे याच्यातून आपल्या फिलिंग्स इमोशन्स एक्सप्रेस केल्या जातात, म्हणजे आपल्या भावना आपण व्यक्त करतोय त्या शब्दामधून. मग भावना व्यक्त करणारा जो शब्द असतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटरजेक्शन. म्हणून हा वाव हा जो शब्द आहे वाव हा इंटरजेक्शन आहे. दॅट इज ग्रेट, आता दॅट हे काय आहे तर प्रोनाऊन आहे, सर्वनाम आहे. म्हणजे एखादी वस्तू असेल, वास्तू असेल, एखादा सीन असेल, काहीही असेल त्याबद्दल आपण दॅट हा शब्द वापरलाय त्याच्या ऐवजी. हा म्हणून ते प्रोनाऊन झालं म्हणजे सर्वनाम झालं. इज हे वर्ब म्हणजे क्रियापद आहे. आणि ग्रेट ही जी काही वस्तू ज्याबद्दल आपण बोलतोय ती ग्रेट आहे, किंवा आयडिया जरी असेल कल्पना असेल तरी ती ग्रेट आहे. हा म्हणजे तेव्हा आपण हे नाऊन किंवा प्रोनाऊन जे आहे त्याचं वर्णन करतोय. म्हणून ग्रेट मग नाऊन और प्रोनाऊनचं वर्णन केलेला शब्द विशेषण म्हणजे इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह. सो ग्रेट इज अन ऍडजेक्टिव्ह. परत एकदा पाहूया, वाव इंटरजेक्शन, दॅट प्रोनाऊन, इज वर्ब आणि ग्रेट ऍडजेक्टिव्ह. अशा पद्धतीने पार्ट्स ऑफ स्पीच कसे ओळखायचे हे मुलांनाही उपयोगी गोष्ट आहे, टीचर्सना सुद्धा उपयोगी गोष्ट आहे, आणि ज्यांना इंग्लिश भाषाच शिकायची आहे मनापासून अगदी डिटेलमध्ये ज्यांना शिकायचं त्यांना ही गोष्ट उपयोगी आहे. म्हणून असेच माझे लेसन्स पाहत राहा. आज हा सेकंड लेसन झाला आपला त्या कॅटेगरीतला. प्लेलिस्ट वेगळी केलेली आहे, ए टू झेड इंग्लिश ग्रामर, इंग्रजी व्याकरण मराठीतून अशी वेगळी प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टमध्ये जा, लेसन 1 पार्ट्स ऑफ स्पीचवर डिटेल माहिती सांगितली आहे, एक्सप्लेन केलंय. आणि आजचा लेसन 2 आपण हा एक एक्सरसाइज घेतलाय पार्ट ऑफ स्पीच ओळखण्याबद्दल. असंच पाहत राहा व्हिडिओज माझे. आवडले की नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये, मुलांमध्ये शेअर करा. चॅनल माझं सबस्क्राईब करा. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय फॉर नाऊ.